नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या आजच्या आपले पाहुणे या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. दर्शक हो, परमेश्वराची एक निसर्गदत्त देणगी, परमेश्वराची एक अमूल्य अशी देणगी म्हणजे आपल्याला लाभलेला हा असीमित असा निसर्ग. आणि या निसर्गाचाच भाग म्हणजे हे पाणझरे, पाण्याच्या विविध जलसंपदा, झाडे, त्यानंतर पशु पक्षी. पण या सगळ्या संपदेमध्ये थोडंसं दुर्लक्षित राहतं ते म्हणजे पक्षी हा विषय. आज आपल्याकडे विशेष पाहुणे म्हणून जी व्यक्ती आली आहे ती आहे विशेष असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी निरीक्षक, पक्षी तज्ज्ञ आदरणीय श्री किरणजी पुरंदरे. मी आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. दर्शक हो, आपल्याला पुरंदरे म्हटलं की आठवतं ते बाबासाहेब पुरंदरे, अर्थात ज्यांनी आम्हाला इतिहास वाचायला शिकवला. तसंच आणखी एक पुरंदरे आहेत ज्या पुरंदऱ्यांनी आम्हाला जंगल पाहायला शिकवलं, जंगल वाचायला शिकवलं, पक्षी, प्राणी, जैवविविधता यांची माहिती अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला अनुभवायला शिकवली, त्याचा आनंद घ्यायला शिकवला. असे आमचे किरणजी पुरंदरे. गेली 42 वर्ष निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ते स्वतःला निसर्गाचा एक विद्यार्थी समजतात. विद्यार्थी आहोत आपण, संरक्षक आहोत, शिक्षक आहोत, अशा प्रकारे ते आपली ओळख आपल्याला सांगतात. जैवविविधता, पक्षी, प्राणी या विषयावर त्यांचे 19 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. जात्यास त्यांच्यामध्ये एक साहित्यिक दडलेला आहेच, परंतु लहानपणापासूनच पक्षी या विषयामध्ये त्यांची विशेष रुची, निसर्गाची आवड असल्यामुळे त्याचा अभ्यास ओघाने चालू झाला. पुणे जिल्ह्याचं मानद वन्यजीव रक्षक म्हणूनही त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि आत्तापर्यंत 1-2 नव्हे तर अवघ्या 80 पक्ष्यांचा आवाज, त्यांच्या आवाजाची नक्कल अगदी हुबेहूब पद्धतीने किरण सर करत असतात. आणि त्यांनी केलेल्या संवादाला, त्यांनी पक्ष्यांच्या काढलेली नक्कल, त्यांच्या आवाजाला त्या पक्ष्यांकडूनही त्यांना दाद मिळत असते. त्यांचा संवाद सुरेखरित्या चालू असतो. चला तर मग आता आपण संवाद साधूया, वार्तालाप करूया किरण पुरंदरे यांच्याशी, ज्यांना अवघं महाराष्ट्र किरण काका या नावाने ओळखतं, असे आमचे प्रसिद्ध किका. चला आपण संवाद साधूया. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा राहील की लहानपणापासूनच निसर्गाची किंवा पक्ष्यांबद्दलची तुम्हाला आवड होती का? हो, लहानपणापासून म्हणजे आमच्या घराच्या परिसरात आम्ही बऱ्याच वेळेला फिरायला जायचो आणि त्या फिरण्यातून निसर्ग बघायला मी शिकलो. पक्षी, प्राणी, झाडं याचं मला खूप कुतूहल होतं अगदी लहान असल्यापासून. पण याचा अभ्यास करायचा असतो, हे बघायचं असतं, याची जाणीव नव्हती. किंवा त्याच्यासाठी काहीतरी साहित्य वापरायचं असतं, पुस्तकं असतात, याची काही जाणीव नव्हती. त्यामुळे बाकीची मुलं जशी ट्रिपला जातात, सहलीला जातात, तसाच मी देखील जात होतो. आणि मग त्याच्यातून निसर्गाची ओळख हळूहळू व्हायला सुरुवात झाली. मला असं वाटतं की त्या दृष्टीने आमच्या घराचा जो परिसर होता तो मला महत्त्वाचा वाटतोय, पूरक ठरला. कारण घराच्या जवळ ओढा होता, बागा होता वेगवेगळ्या, तिथे मोठी एक आमराई होती, ओढ्याला स्वच्छ पाणी असायचं त्यावेळेला. आणि त्या ओढ्याच्या कडेला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसायचे, मरळ नावाचे मासे दिसायचे. संध्याकाळ झाली की पक्षी तिथल्या झाडांवरती येऊन बसायचे. तिथे वावळा नावाचं एक झाड होतं, त्या झाडावरती खूप पक्षी येऊन बसायचे. आणि हे सगळं आम्ही बघत गेलो आणि याचा कुठेतरी एक ठसा मनावरती उमटत गेला. आणि मला असं वाटायला लागलं की अरे, हे नेहमीपेक्षा वेगळं आहे काहीतरी. आपण सहलीला जातो तेव्हा आपल्याला जे काही दाखवतात त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. आणि अक्षरशः अंगणातून परसात यावं किंवा उंबरातून अंगणात यावं इतकं ते जवळ होतं मला. आणि म्हणून मग मी ते हळूहळू बघायला सुरुवात केली. पण मार्गदर्शक कोणी नव्हतं, माझंच मी बघत गेलो. आणि मग मनात ते कुठेतरी असं उमटत गेलं, साचत गेलं. आणि मग नंतर मला असं वाटलं की आपण हे अधिक करावं, जास्त फिरावं, पक्ष्यांची ओळख करून घ्यावी, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आपण ऐकावेत. आता आमच्याकडे पहाट झाली की एक आवाज यायचा तिकडे नेहमी, तो असा, क्या बात आहे. तर तित्तीर नावाचा पक्षी असा ओरडायचा. किंवा भारद्वाज पहाटे घागर फुंकायचा, ऊप
आणि हे सगळं मी बघत गेलो, ऐकत गेलो. पण तेव्हा काही मला असं जाणवलं नाही की हे वेगळं शास्त्र आहे, अभ्यास म्हणून छंदाच्या रूपातच ते राहिलं. पण अर्थातच नंतर जेव्हा त्याची गोडी वाढायला लागली तेव्हा मग आपण कसं म्हणतो की मोठं एक असं व्यापक विश्व समोर उभं राहिलं. मग सिंहगड, कात्रज, NDA, पिकॉक बे, पुण्याच्या परिसरातले किल्ले, तिथल्या आमराया, डोंगर, दऱ्या, बाभळीची बनं, नंतर मनुष्यवस्तीच्या आसपासचा परिसर, पुण्याच्या भोवतीच्या सगळ्या टेकड्या, हे सगळं बघायला सुरुवात केली आणि फिरायला सुरुवात केली. यालाच अनुषंगाने मी तोच प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की शास्त्रीय असं कुठलं तुम्ही याच्यातलं कोर्स किंवा असं केलं नाही, पण डायरेक्ट तुमच्या आवडीमधून तुमच्यामध्ये असलेल्या जिज्ञासूपोटी तुम्ही आज एक पक्षी निरीक्षक म्हणून आहात. तर कसा काय हा प्रवास सुरू झाला? मग हा प्रवास मी सांगितलं त्याप्रमाणे परिसरामध्ये हिंडण्यापासून झाला आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मला असं जाणवलं की आपला जो परिसर आहे तो काही फक्त सीमित नाही आहे. म्हणून मग मी मित्रांच्या मदतीने हळूहळू एक्सप्लोर करायला सुरुवात केली, हळूहळू गोष्टी शोधायला सुरुवात केली. आणि मग असं लक्षात आलं की याची पुस्तकं पण असतात, पक्षी बघायचे असेल तर दुर्बीण लागते, चांगला कॅमेरा लागतो आणि ते आपण बघत असतानाच आपल्याला याचा अभ्यास करता येतो. पण त्याच्यासाठी कोर्स काही मी केला नाही कुठलाही किंवा अभ्यासक्रम नाही केला, तांत्रिक शिक्षण असं घेतलं नाही. मला असं वाटतं हा अनुभव माझ्या कामी आला. कारण आपण प्रत्यक्ष अनुभवातून जे शिकतो ना ते कितीही तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केले तरी त्याच्यातून तुम्हाला मिळणार नाही. जसं ऋतुचक्रानुसार निसर्ग कसा बदलतो, पावसा पक्षाचा आवाज केव्हा येतो, पाऊस केव्हा पडायला सुरुवात होते, त्याच्यानंतर कुठल्या पक्षाचा आवाज कोणत्या काळात जास्त प्रॉमिनंटली येतो, जास्त मोठ्या प्रमाणात येतो, हे सगळं अनुभवावरनं हळूहळू अक्षरशः मधमाशी जशी एक एक परागकण गोळा करते आणि ती तिच्या पोळ्यामध्ये घेऊन जाते आणि मग नंतर ते पोळं तयार होतं आणि मग त्या पोळ्यामध्ये मध जमा होतो, तसा हा माहितीचे कण गोळा करत 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 हे मी इथपर्यंत आलो आहे. नक्कीच. तुम्ही इतकी वर्ष पुण्यामध्ये काढलेलं आहे, तुमचं वास्तव्य पुण्यामध्ये होतं आणि मग त्यानंतर अगदीच वेगळ्या वातावरणामध्ये, वेगळ्या क्लायमेटमध्ये, भंडारा या जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये तुम्ही शिफ्ट झालात आणि आता तुम्ही तिथेच आहात. बरोबर. तर पिटेझरी या गावामध्ये. तर नागझिरा या अभयारण्यामध्ये तुमचं वास्तव्य 400 दिवस जवळजवळ होतं आणि त्यामध्ये काही दिवस तुमचे असे होते की तुम्ही अगदी संपर्क नव्हता कोणाचा, वाहन नव्हतं सोबत, कोणाशीही संवाद होत नव्हता. तर मग यामध्ये हे दिवस तुम्ही काढले कसे? कसा तुमचा अनुभव राहिला? तो असा काटा येतो अंगावरती सांगताना सुद्धा, असा तो अनुभव होता आणि एकटेपणा जाणवत होता मला काही वेळेला. कारण सोपी गोष्ट नाही आहे ना, एकच माणूस 450 दिवस जंगलात जाऊन राहतो एकटा. अजिबात कुठल्याही प्रकारची सोय नाही, सवलती नाहीत. माझ्याकडे वाहन नव्हतं, मी सायकलने फिरलो, 1500 किलोमीटर मी पायी फिरलो, 1600 किलोमीटर सायकलिंग केलं आणि सगळा प्रचंड निसर्गाचा जो पट आहे तो मी त्याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव खूप चित्तथरारक होता. कारण याच्यामध्ये काय असतं ना की जेव्हा तुमच्या बरोबर कोणीतरी असतं तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर अनेक गोष्टी त्याच्याबरोबर शेअर करत असता, तुम्हाला मदत होत असते, तुम्हाला भीती कमी वाटते तुम्हाला त्यामुळे. पण मी एकटाच होतो, त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की एकटं असलो ना आपण की जास्त सतर्क राहतो, जास्त सावध राहतो. तर त्यामुळे तिथली माणसं पूर्णपणे वेगळी होती, तिथलं जंगलाचं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. हळूहळू मी जेव्हा फिरायला सुरुवात केली तेव्हा मी एकसारखा मागे वळून पण बघायचो की मागून कोणी येत नाही आहे ना. प्राण्यांचे कॉल्स यायचे, प्राण्यांचे आवाज यायचे वेगवेगळे. म्हणजे एकदा मी असं वाटेने जात होतो आणि एकदम चितळ नावाच्या प्राण्याचा एक आवाज आला. तर पहिल्यांदा मी इतका घाबरलो, तो आवाज असा बापरे असा होता आणि मला काहीच कळेना की हा कशामुळे येतोय आवाज आणि येतोय कुठून. तर मी डावीकडे बघितलं तर एक चितळांचा कळप, हरणांचा कळप चरत होता आणि मला बघून ते ओरडत होते, म्हणजे मला बघून ते धोक्याची सूचना देत होते. तर असे चित्तथरारक अनुभव मी खूप घेतले. साप बघितले किती वेगवेगळ्या प्रकारचे, विंचू बघितले. एकदा मधमाशांचं पोळं फुटलं होतं तेव्हा मी जोरात सायकलवरून एकदम घरी आलो, म्हणजे मधमाशा मला चावू नयेत म्हणून. अशा वेळेला आपण पाण्यात जायचं असतं, ही मला माहिती तिथल्या गोंड आदिवासींनी दिली.
आणि मग मी रोज डायरी लिहायचो, मी लिहून काढायचो हे सगळं. आणि जवळजवळ 750 पानांचा एक मजकूर मग मी नंतर तयार केला आणि सगळं बघितलं, पक्षी, प्राणी, फुलपाखरं, कीटक, तिथली माती, आभाळ, ते लोक कसे राहतात, जंगल कसं, जंगल कसं आहे, काय जंगल आहे काय नेमकं, जंगलाचा कायदा काय आहे, जंगल कसं वाढतं, जंगलामध्ये कोणत्या घटना घडतात, हे इतकं सगळं असं रसरशीत आहे आणि जिवंत आहे सगळं आणि चैतन्यदायी आहे खूप. तुमच्या बोलण्यातनंच आम्हाला थोडासा अनुभव येतोय की नक्की कसं राहिला असेल हे सगळे एवढे सगळे दिवस तुमचे. पण एकदमच पुण्यातून आपण तिथे कायमचं वास्तव्याला जाऊया असं का वाटलं तुम्हाला? आम्ही तिथे मी जेव्हा प्रत्यक्ष राहिलो 450 दिवस, त्याच्यानंतर दरवर्षी मला जसं जमेल त्याप्रमाणे मी नागझिऱ्याला जात राहिलो. आणि माझ्या काय लक्षात आलं की आपण आतापर्यंत निसर्ग पाहिला, पण आपण निसर्गात राहणारा माणूस नाही पाहिला. म्हणून मग या गोंड आदिवासी लोकांच्या बरोबर मी हळूहळू मैत्री केली. आणि ते कसे राहतात, त्यांचं जीवन काय आहे, ते जंगलात जातात का, जंगलात गेले तर ते काय आणतात, संपूर्ण वर्षभर त्यांचा क्रम कसा असतो, त्यांची दैनंदिनी कशी असते, त्यांच्या संकेत कोणते आहेत, त्यांच्या परंपरा कोणत्या आहेत, त्यांचे सण कोणते आहेत, त्यांच्या रूढी कोणत्या आहेत, हे मी शिकण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली हळूहळू. आणि मला एक उत्सुकता होती की यांचं आणि जंगलाचं काय नातं आहे या आदिवासी लोकांचं. तर तेव्हा असं लक्षात आलं की ते कधीही सरसकट तोड करत नाहीत कशाचीच. ते व्याज वापरतात पण मुद्दल तसंच ठेवतात. म्हणजे मोहाची फुलं घेतील ते, पण झाड तसंच ठेवतील. किंवा आम्ही तेंदू म्हणतो त्याला, तेंदूला फळं येतात, टेंभुर्ण्या, त्या टेंभुर्ण्या खातील पण झाडाला हात लावणार नाहीत. एखादं पान तोडतील पण झाड नाही तोडणार. त्यामुळे जर का तुम्ही वर्षानुवर्ष या घराच्या परिसरामधलं जंगल जर पाहिलं तर असं लक्षात येईल की तुमच्या दरवर्षी जो पाऊस येतो त्याच्यामुळे निसर्गातला जे काही तूट असते ती भरून निघते आणि परत ते जंगल तसंच पूर्वीसारखं दिसायला लागतं. इतकी सुंदर जीवनशैली या लोकांची, निसर्गाशी मैत्री करणारी जीवनशैली. या पक्ष्यांच्या सहवासात राहून म्हणजे तुम्ही पक्ष्यांची भाषा शिकलात, पक्ष्यांना काय हवंय किंवा पक्ष्यांच्या अडचणी काय असतील याचा सगळ्याचा तुमचा अभ्यास झाला. पक्षी स्थलांतर करतात, त्यानंतर परदेशातून इथे येतात, हा सगळा तुमचा अभ्यास चालू झाला त्या निमित्ताने. तर मला एक प्रश्न नेहमी पडतो की परदेशातून पक्षी आपल्याकडे येतात आणि ते राहतात. गुगल मॅप शिवाय कुठेही न जाऊ शकणारी आत्ताची आपली ही जी पिढी आहे ते कसे काय इतक्या लांबनं येतात, प्रवास करतात, कसे रस्ता चुकत नाहीत. बरं, यालाच अनुषंगून ते जेव्हा परतीला जातात तेव्हा आपली ही परतीची वेळ झालेली आहे बाबा आणि आपल्याला पुन्हा त्याच डेस्टिनेशनला जायचं आहे की त्यांचं कसं कॅल्क्युलेशन असतं? तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इनबॉर्न रेशल सिस्टम. अच्छा. आणि ते उपजत आहे आणि वर्षानुवर्ष हजारो वर्ष चालत आलेली परंपरा आहे. तर त्याच्यामध्ये कसं असतं की आकाशातून उडणारे जे पक्षी असतात त्याच्यामध्ये अनुभवी पक्षी सुरुवातीला असतात आणि त्यांच्या डोक्यात एक प्रकारचं क्लॉक असतं किंवा होकायंत्र म्हणूयात आपण. आणि ते दिशा त्याच्यातून त्याच्या अनुषंगाने दिशा शोधत राहतात आणि वर्षानुवर्ष ते करत असल्यामुळे लँडस्केप्स त्यांच्या चांगले लक्षात राहतात. आणि दिवसा सूर्य जो पृथ्वीशी कोन करतो त्याचा उपयोग करून ते दिशा शोधू शकतात. कारण त्या ज्या कोनाला ते जर का समांतर उडत गेले तर ते सरळ रेषेत जातात, हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. कितीतरी इतर गोष्टींचा उपयोग पक्ष्यांना उडताना होत असतो. जे लांबून पक्षी आपल्याकडे स्थलांतर करून येतात त्याला आपण स्थलांतरी पक्षी म्हणतो. ते फक्त हिवाळ्यापुरते आपल्याकडे असतात आणि ते उन्हाळ्यामध्ये परत त्यांच्या देशात निघून जातात. तर उन्हाळ्यात इकडच्या वातावरणातला बदल झाला की त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत राहतात, शरीराच्या अंतर्गत काही बदल होत राहतात, त्यांच्या शरीरामध्ये शृंगार संप्रेरकांची निर्मिती होत असते. याच्यातून एक प्रकारची अनामिक ओढ, एक प्रकारची अस्वस्थता त्यांच्यामध्ये दिसते आणि मग नंतर ते इथून निर्गमनाची तयारी करतात. अशा वेळेला अनुभवी पक्षी मी म्हटलं त्याप्रमाणे सुरुवातीला असतात आणि पिल्लं जी असतात त्यांची ती देखील त्यांच्याबरोबरच उडतात. आणि जेव्हा ते थवा करून उडतात ना तेव्हा त्यांचा एरोडायनॅमिक शेप असतो, म्हणजे असा शेप असतो. त्याच्यामुळे फायदा काय होतो त्यांना की त्यांना हवेचा प्रतिरोध हा कमीत कमी होतो. आणि त्याच्यामुळे हवेतून उडत जाणं हे त्यांना सोपं जातं. आणि जितका हा अँगल वाईड असेल ना तितका त्यांना जास्त लँडस्केप पण बघता येतो खाली
आणि त्यामुळे त्यांना आकाशातून आपल्याला नेमकं कुठे उतरायचं आहे हे देखील कळू शकतं. त्यांना नद्यांची पात्रं कळतात, त्यांना रांगा करतात, डोंगराच्या रांगा, त्यांना गवताळ प्रदेश समजतात, त्यांना जंगलांचे पट्टे दिसतात. हे सगळं एक प्रकारचं मेंटल मॅपिंग त्यांच्याकडे, त्यांच्या मनात, त्यांच्या डोक्यात झालेलं असतं. आणि या मॅपिंगमुळे त्यांना मग दिशा ही सापडते किंवा दिशा शोधण्याचा ते प्रयत्न करतात. कधी कधी भरकटतात, म्हणजे एकदम आभाळ आलं असेल समजा तर ते दिशा चुकू शकतात आणि मग अशा वेळेला ते एकदम भलत्याच प्रदेशामध्ये जातात आणि मग ते खूप थकतात. कधी कधी शक्तिपात होतो आणि कधी कधी मृत्युमुखी पण पडतात. अरे बापरे. तर असं देखील पुष्कळदा होतं. त्यामुळे आपल्याकडे हिमालयातून काही पक्षी येतात. आता ग्रे वॅक्टेल नावाचा एक पक्षी, करडा परीट, तो हिमालयातून येतो. अंदाजे 2 ते 2,500 किलोमीटर अंतर ओलांडून तो आपल्याकडे येतो आणि परत तो उन्हाळ्यामध्ये हिमालयात जातो. म्हणजे आपल्याकडे तो वसंत ऋतूमध्ये हिमालयात जातो आणि शिशिर ऋतूमध्ये हिमालयातून खाली येतो, आपल्या प्रदेशात येतो आणि तो एकटाच येतो. तो काही मोठे थवे करून येत नाही. तर अशा वेळेला असं लक्षात येतं की एक तर ही इनबॉर्न रेशल सिस्टीम आहे, ती अक्षरशः आपण गोंदवतो कसं ना तसं ते त्यांच्या ह्याच्यात रजिस्टर झालेलं असतं, बुद्धीमध्ये फिट झालेलं असतं. आणि मग आपल्याला असंच जायचं, आपल्याला असंच उडायचं हे त्यांना कळत जातं. त्याशिवाय इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामागे की ज्याचा उपयोग त्यांना होतो. उदाहरणार्थ रात्री उडणारे जे पक्षी आहेत ते मुख्य तारा आणि तारका यांचे उपयोग करतात त्यांचा दिशा शोधण्यासाठी म्हणून, आणि त्याच्या अनुषंगाने ते उडत जातात. म्हणजे ते त्यांचा दिशादर्शक म्हणून पण उपयोग करतात. किंवा समुद्राच्या लाटांमुळे तयार होणारे जे हवेचे झोत आहेत त्याच्यावरनं काही पक्षी उडत जातात. नंतर कधी कधी त्यांना असं कळतं की आता आपल्याला एवढं अंतर उडायचं आहे, तर आपल्याकडचं एक प्रकारे फ्युअल ज्याला आपण म्हणतो, इंधन, त्यांच्याकडे काय इंधन असतं, काहीच नाही. शरीरात ऊर्जेचा जो संचय त्यांनी केलेला असतो किंवा फॅट असतात, चरबी जी असते तीच ते फ्युअल म्हणून वापरतात. तर असा अभ्यास पण झालेला आहे की काही पक्ष्यांना जसं विमानाला माहिती असतं की इथून मला 3 तासाचं उड्डाण घ्यायचं आहे आणि माझ्याकडे 3.25 तास पुरेल एवढं इंधन आहे, तर ते 3 तासातच मला पूर्ण करायला पाहिजे, म्हणजे मला आणखीन इंधन वापरता येईल काही जर झालं तर. तर अशा पद्धतीने पक्ष्यांना देखील कळतं. आणि मग ते शेवटचा जो टप्पा असतो की ज्या काळात त्यांचं शरीरातला ऊर्जेचा संचय कमी कमी होत गेलेला असतो, अशा काळामध्ये ते हवेच्या अशा प्रवाहांचा उपयोग करतात की त्यांची ऊर्जा कमीत कमी खर्च होईल. इतकं ते हो, अगदी थर्मल्स म्हणतात त्यांना. म्हणजे रायझिंग एअर करंट्स असतात. म्हणजे पृथ्वीचं कवच जे आहे ते तापलं की हवा हलकी होते आणि हलकी झालेली हवा ही वरती जाते आणि मग नंतर त्याच्या अनुषंगाने एकदम उंच असा हवेचा स्तंभ तयार होतो. तर त्याच्यामधून देखील पक्षी काही उडतात किंवा त्याचा उपयोग करतात स्वतःच्या उड्डाणांसाठी म्हणून. हो. तुमच्या काही व्याख्यानांमधून, काही मार्गदर्शनातूनही तुम्ही हे सांगितलंय की आपल्यातलं फ्युएल ते कसं वापरत असतं. म्हणजे अंतर्गत त्यांची जी काही चरबी आहे पक्ष्यांच्या अंगामध्ये असलेली, तर त्याचा वापर ते काही दिवस, म्हणजे जे विशेषतः पाण्यावरून प्रवास करणारे पक्षी आहेत, खाली काहीच त्यांना नाहीये की तिथे कुठे खायला उतरू शकतील किंवा आणखी काही त्यांचा उदरनिर्वाह करू शकतील, त्या ठिकाणी ही पक्षी मंडळी आपल्या अंतर्गत असलेल्या बॉडीमधल्या फॅटमधून त्याचा प्रवास तो पुढे चालू ठेवतात. आता या खाण्यावरून विषय निघाला म्हणून एक बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न असतो की पक्ष्यांना खाऊ घालायचं किंवा काहीतरी खाद्य रोज ठेवायचं. काही जणांची धारणा अशी असते की त्यांना खाऊ घातलं की आपली नैसर्गिक, आपली आर्थिक सुबत्ता वाढते. तर या बाबतीत आपलं काय मत आहे? पक्ष्यांना खायला घालायला नाही पाहिजे. आणि कारण काय माहिती आहे का, निसर्गाने त्यांना जशी चोच दिलेली असते तसा चारा देखील दिलेला असतो आणि हा चारा कसा गोळा करायचा तो त्यांना माहिती असतं. आणि तुम्ही जर पाहिलं तर निसर्गामध्ये कितीतरी जातींचे पक्षी आहेत. भारतामध्ये जवळजवळ 1359 जातींचे पक्षी आहेत. तर हे जे सगळे पक्षी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातात. कोणी किडे खातं, कोणी झाडांची फळं खातं, कोणी गांडूळ पकडतं. तर त्यांना बरोबर माहिती असतं की आपल्याला काय पाहिजे आणि काय खायचं आहे. तर आपण जर काही त्यांना कृत्रिमरित्या खायला घातलं तर त्यांच्या सगळ्या सवयी आपण बदलतो असा याचा अर्थ होतो आणि ते नको आहे त्यांना.
आणि पुष्कळदा आपण काय करतो की आपल्याला जे आवडतं ते पक्ष्यांना खायला घालतो. बरोबर. तेही चुकीचं आहे. हां. म्हणजे आपल्याला असं वाटतं की पक्ष्यांना कुरकुरे पाहिजेत, पक्षांना काय साबुदाण्याची खिचडी पाहिजे, पोळीचा कुस्करा पाहिजे, भाकरीचा कुस्करा पाहिजे, ब्रेडचा चुरा पाहिजे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि पक्ष्यांना खायला घालणं म्हणजे पक्ष्यांचं संवर्धन करणं किंवा निसर्गाचं संवर्धन करणं असं नाही आहे. तुम्ही सांगा ना की आपण पृथ्वीवरती येण्यापूर्वी पक्षी या पृथ्वीवरती आलेले आहेत, हो. 15 कोटी वर्षांपूर्वी. तर मधल्या काळामध्ये आपण पृथ्वीवरती नव्हतो, तेव्हापासून पक्षी आहेत. याचा अर्थ त्यांना माहिती आहे की आपण कसं जगायचं आणि कसं राहायचं. तर त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष्यांना खायला घालण्यापेक्षा झाडं लावावीत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. शेवगा नावाचं झाड आहे किंवा तुती नावाचं झाड आहे, आपण मलबेरी म्हणतो, हां. किंवा बॉटल ब्रश, लाल कुंचलं नावाचं झाड आहे. ही झाडं म्हणजे जणू काही रेस्टॉरंट्स आहेत पक्ष्यांची. वा. आणि त्यांना प्रत्येकाला त्याच्यामध्ये खाद्य मिळतं. मग आपण त्यांना कृत्रिमरित्या काहीतरी खायला घालण्यापेक्षा झाडं लावावीत. झाडांचा उपयोग आपल्यालाही होतो, झाडांचा उपयोग निसर्गालाही होतो. झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेणार आहेत, ऑक्सिजन देणार आहेत, सावली देणार आहेत, थंडावा निर्माण करणार आहेत, किती गोष्टी करतात झाडं. खरं. त्यामुळे हे जर आपण केलं ना तर आपल्याकडे एक परंपरा होती, नाही असं नाही की 2 दाणे पक्ष्यांना पण खायला घालावेत. पण आजीबाई ज्या अंगणामध्ये किंवा परसामध्ये बसायच्या धान्य निवडत, हां. आणि त्या आजीबाई ज्या मुलांना जसं तू पण खा रे 2, तसं चिवताई तुला पण मी देते म्हणून चिवताईला त्या आजीबाई द्यायच्या. तर ते वेगळं आहे, ते वेगळं आहे. मोठ्या प्रमाणात मुद्दामून कबुतरांना खायला घालतात. कबुतरांची संख्या किती वाढली आहे, काय करायचं या कबुतरांचं? त्यांना खाणारा कोणी नाही आहे, त्यांचा भक्षक कुठे आहे, त्यांचा प्रिडेटर कुठे आहे? मग या वाढत्या लोकसंख्येचं काय करायचं कबुतरांचं? असे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही पक्षाला किंवा प्राण्याला कुठेही कधीही खायला घालू नका. त्यांना स्वतंत्र राहू दे, स्वतंत्रपणे त्यांना त्यांचं अन्न शोधू दे, त्यांचं खाद्य त्यांना शोधू दे आणि त्यांना स्वतंत्रपणे राहू दे. आणि त्याच्यावर फार तुम्ही एक उत्तम पर्याय सांगितला की त्याच्याऐवजी झाडं लावा, की जी झाडं त्यांच्यासाठी घरटं असेल, त्यांच्यासाठी खाद्य असेल. निश्चित. आणि काही पक्षी हे झाडांवरती नुसते बसतात, रात्री झोपतात, त्याला रातथारा म्हणतात, म्हणजे रैन बसेरा. हिंदीमध्ये फार सुंदर शब्द आहे रैन बसेरा. तर असे पक्षी झाडांवरती येतात, झाडांवरती बसतात. त्यामुळे झाडच त्यांची घरं आहेत. जसं आपलं घर आहे तसं पक्ष्यांचं घर कोणतं आहे? झाड आहे. त्यांचा निवारा झाड आहे, त्यांचा आसरा झाड आहे. खरंय. आपण बऱ्याच गोष्टींमधनं सुद्धा बघितलंय ना की झाड तोडलं, मग त्याच्यावरचं घरटं पडलं खाली, वाईट वाटतं. जेव्हा पिल्लं जेव्हा खाली पडतात, असे अनेक संदर्भ आपण पण पाहिलेले आहेत. आता पक्ष्यांच्या संख्येवरनं विषय आलाय, तर जे आता वाढते मनोरे आहेत, जे टॉवर्स आता मोबाईलचे वगैरे होत आहेत, त्यामुळे अनेकदा आपण असं पेपरमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आपण ऐकतो, वाचतो की पक्ष्यांची संख्या ही कमी होत चाललेली आहे. आणि ही आपल्या एकंदरच निसर्ग संवर्धनासाठी घातक गोष्ट आहे. त्या संदर्भात आपलं काय मत आहे? मला असं वाटतं की पक्ष्यांचा अधिवास कमी होतोय. हॅबिटॅट म्हणतात त्याला. म्हणजे समजा आपण एक उदाहरण घेऊयात की आपल्या परिसरामध्ये काही पाणथळी आहेत, वेटलँड्स आहेत. तर तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा नद्या संपूर्ण भारतातल्या, जगातल्या ह्या आक्रस्त आहेत, लहान लहान होत आहेत. कावेरी या नदीचा अभ्यास केल्यावरती असं लक्षात आलं की फक्त 20% पाणी या नदीत आता राहिलंय. पाणीच नाही आहे नदीमध्ये. मग पक्षी कुठून येणार? कळलं ना काय झालंय ते? नदीच्या परिसरामध्ये पूर्वी जी जंगलं होती, पूर्वी जो झाडझाडोरा होता, जो पावसाचं पाणी धरून ठेवायचा, छोट्या ओढ्याच्या रूपाने, छोट्या झऱ्याच्या रूपाने ते नदीमध्ये जायचं, छोटे छोटे झरे नदीला येऊन मिळायचे, छोटे छोटे प्रवाह ओढे नदीला येऊन मिळायचे आणि ती नदी जिवंत राहायची. तर जिवंत नद्याच राहिलेल्या नाही आहेत आता. तर याचा अर्थ काय? तर पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होतोय. मी हे एक उदाहरण नदीचं दिलं. जंगलांची अवस्था काय आहे, गवताळ प्रदेशांची अवस्था काय आहे, मनुष्य वस्तीच्या परिसरामध्ये जो पूर्वी झाडझाडोरा होता त्याची काय अवस्था आहे, पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, समुद्रकिनाऱ्याची काय अवस्था आहे, घरांच्या परिसरामध्ये काय दृश्य आता आपल्याला बघायला मिळतं. ह्या सगळ्याचा आपण नीट विचार केला तर लक्षात येतं की पक्ष्यांची जी नैसर्गिक निवासस्थान त्यांचं जे आहे आणि निवासस्थान कमी झालं आहे.
आणि त्याच्यामुळे त्याची संख्या कमी झाली. हे जे टॉवर किंवा हायराईज बिल्डिंग्ज आणि हे जे आहे ना, हे खूप कॉन्ट्रीब्यूट नाही करत आहे. अच्छा. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचं त्याच्यामुळे नुकसान होतं आहे असं मला नाही वाटत आहे. आणि कदाचित आपल्याकडे त्यासंबंधीचा अभ्यासही अपुरा झालेला आहे की आता चिमणी हा पक्षी कमी होतो आहे. आता 20 मार्चला जागतिक चिमणी दिन आहे, तर त्या दिवशी लोक चिमणीचा परत एकदा विचार करतील. तर चिमणीला काय हवं आहे याचा आपण नीट अभ्यास करायला पाहिजे. आणि याचं शास्त्र आहे, निसर्गाचं संरक्षण करणं हे शास्त्र आहे आणि त्याला अनुसरूनच आपण पुढची पावलं उचलली पाहिजे. निश्चितच. तुम्ही जे पक्ष्यांचे आवाज नक्कल करता त्यांची, तर काही तुम्ही आवाजांचे नोटेशन्स पण तयार केलेले आहेत किंवा त्याच्यावर त्याचे अर्थ त्यांच्या सुरावरनं लईवरनं, तर त्या बाबतीत आम्हाला थोडं सांगा. आता पक्ष्यांचे जे आवाज आहेत त्याच्यामध्ये शिट्ट्या असतात. उदाहरणार्थ तर आम्ही म्हणतो ए काय रे, अच्छा. किंवा कधी कधी तर याचा आणखीन एक आवाज, जणू काही हा पक्षी म्हणतोय सुखी ठेव. अच्छा. असे तर आवाज वेगवेगळे आहेत पक्ष्यांचे आणि त्याच्यामध्ये व्हरायटी खूप आहे, विविधता खूप आहे. पहाटेच्या वेळेला येणारा आवाज, आता आपण म्हणतो की पहाट झाली की कोंबडा आरवतो आणि तो म्हणतो, मग जंगलातला कोंबडा वेगळा आवाज करतो, तो म्हणतो क्या बात आहे सर. तर हे खूप वेगळं आहे सगळं. आणि त्यांना काहीतरी या आवाजातून सांगायचं पण असतं. उदाहरणार्थ धोक्याची सूचना देणारा आवाज. आपण साळुंकी नावाचा पक्षी आहे, तो जर का बघितला आणि त्याच्या घराच्या आसपास कुठे एखादा साप जातोय, एखादी घोरपड जाते, एखादं मुंगूस जात आहे, कावळा जवळ आला, घुबड आलं, तर ती एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढते. ती म्हणते आणि मग त्याच्यावर आपल्या लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, ती रागवल्यासारखा आवाज काढतीये, म्हणजे काहीतरी इंटिमेशन देते. इतर पक्षांना पण कळतंय त्याच्यामुळे. तर हे त्यांच्यातलं कम्युनिकेशन असतं आणि ते स्वतःसाठी आवाज काढतात हे मान्य आहे, पण काही वेळेला ते एकमेकांना मदत करण्यासाठी पण आवाज काढतात आणि त्याच्यातून त्यांना सूचना मिळते की धोका आहे, इथे एखादा शिकारी पक्षी आलाय, ससाणा आलाय, गरुड आलाय, आणि मग ते एकमेकांना सावध करतात. म्हणजे एखादा पक्षी खूप ताकदवान नसेल पण तो आवाजाचं माध्यम वापरून त्याची ताकद वाढवतो, कारण त्यांना एकमेकांना समजतं की इथे धोका आहे म्हणून. म्हणजे पक्ष्यांच्या आवाजाचे अर्थही निरनिराळे आहेत, नक्कीच प्रसंगानुसार. नक्कीच. गोव्यातही काही प्रसंग असे घडले आणि बाहेरही असे प्रसंग घडत आहेत की आता हे वन्यजीव हळूहळू शहरांमध्येही पदार्पण करायला लागलेले आहेत. कुठेतरी मनुष्य वस्तीमध्ये ते दिसायला लागलेले आहेत. हल्लीच गोव्यामध्ये बोरीमध्येही घटना घडली. अगदी रस्त्यावरनं राजरोसपणे वन्यजीव चालत होता आणि सगळ्यांनी त्याचं शूटिंग वगैरे केलं. तर मग आता हे वन्यजीव मानवी वस्तीमध्ये येऊ पाहण्याचं कारण काय असू शकतं? काय झालंय की काही ठिकाणी शहरांना जोडणारे असे जंगलाचे पट्टे असतात, खूप दाट नसतात ते, पण तिथून ते येऊ शकतात. तर चांगला झाडझाडोरा जर का असेल आणि तो जंगलाला लागून असेल किंवा तो नैसर्गिक निवासस्थानाला लागून असेल तर पक्षी किंवा प्राणी इकडे येण्याची शक्यता असते. दुसरं मला असं वाटतं की खाद्य त्यांना मिळत असणार आहे, त्यांचं खाद्य जे आहे ते त्यांना मिळत असणार आहे. बिबट्या उदाहरणार्थ, ज्याला आपण पॅन्थर म्हणतो, तो कुत्र्यांसाठी येऊ शकतो आपल्या इकडे, मुख्य खाद्य. त्यामुळे तो शहरात आला समजा तर तो कुत्री मारण्याचा प्रयत्न करणार हे नक्की, पण असं काही मोठ्या प्रमाणात नाही होते. साधारणपणे हे सगळे प्राणी जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच राहतात. आता सह्याद्रीमध्ये वाघ राहतो, बिबट्या राहतो, किंवा काही वेळेला आपल्याकडे इतर राज्यांमधनं पण प्राणी येतात. हत्ती उदाहरणार्थ, दोडामार्ग तो जो परिसर आहे सावंतवाडी त्या भागातून, म्हणजे कर्नाटकातून आपल्याकडे हत्ती येतात, हे माहितीच आहे नेहमीचं. पण जर का शांतता मिळाली, जर का निवारा असेल तर शहरामध्ये देखील काही वेळेला प्राणी येतात. कदाचित असं असेल की कोरोनाच्या काळामध्ये आपण जे अनुभवलं की त्यावेळेला माणसाच्या फिरण्यावरतीच एकंदर बंधनं आली होती खूप, त्यामुळे लोक जास्त जात नव्हते बाहेर, तर त्याचा फायदा प्राण्यांना झाला. आणि काही प्राणी हे
अरे एकदम इतकं शांत झालं, आता आपल्याला फिरता येईल इकडे तिकडे असं म्हणून जंगलाला सान्निध्य असलेले जे प्राणी आहेत ते मग आतमध्ये आले. मग काही वेळेला तरस, एखादा कोल्हा, एखादा रानडुक्कर असं आपल्या परिसरामध्ये आल्याच्या नोंदी त्या काळामध्ये वाढलेल्या होत्या लगतच्या परिसरामध्ये. पण नंतर काय झालं, कोरोना संपला आणि मग नंतर लोक नेहमीप्रमाणे सगळीकडे फिरायला लागले. हळूहळू हे प्राणी नंतर त्यांच्या जंगलांमध्ये निघून गेले. अशा घटना घडलेल्या आहेत आपल्याकडे. पण याचा अर्थ असा नाही की ते प्राणी आता आपल्याचकडे राहणार आहेत किंवा जंगलातून आता कायमचे मनुष्य वस्तीत आलेले आहेत असं नाहीये. ते परत जंगलात किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जाणार आहेत. निश्चितच. आणि हे जे वन्यजीव आहेत किंवा पक्षी आहेत, निसर्ग आहे, तो स्वतःच एक कॉन्झर्वेटर असतो असं तुम्ही म्हणता. ते थोडं आमच्या दर्शकांना विशेष करा. काय माहितीये का की निसर्गाची निर्मिती जी असते ना ती अशा पद्धतीने होते की त्याच्यामध्ये ती सगळी स्वयंभू आहे व्यवस्था. त्याच्यामध्ये निर्मिती पण आहे आणि लय पण आहे. आणि तुम्ही जर पाहिलं की एखाद्या ठिकाणी जंगल असेल समजा, तर ते अत्यंत उत्तम अवस्थेमध्ये आहे असं आपण केव्हा म्हणतो, तर त्यांची पिल्लं दिसली पाहिजेत आपल्याला. अरे वा. हां, पक्ष्यांची पिल्लं, प्राण्यांची पिल्लं, बेडकाची पिल्लं, वानराची पिल्लं दिसली पाहिजे, झाडांची पिल्लं. तर त्याच्यावरून आता लक्षात येईल. आणि निसर्गाला वृद्धी हाच निसर्गाचा धर्म आहे. एन्हान्समेंट, वृद्धी, वाढ, गुणाकार, बेरीज हा निसर्गाचा धर्म आहे. आणि तो सतत वाढवत असतो गोष्टी. तुम्ही बघा, कोणी हा प्रयोग करा, कुठेतरी प्लास्टिक पडलेलं असतं रस्त्याच्या बाजूला किंवा जंगलाच्या परिसरामध्ये, पण ते प्लास्टिक जर का आपण गोळा केलं ना तर तिथे नंतर काय घडतं ते बघायचं. तिथे आपोआप छोटी छोटी गवताची पाती येतील, तिथे आपोआप छोटी छोटी झुडपं येतील, झाडांचे काहीतरी तिथे चाहूल लागेल आणि तिथे जिथे पूर्वी प्लास्टिक पडलेलं होतं तिथे निसर्ग त्याची जागा घेईल. तर हे कसं घडतं, तर निसर्गाला वृद्धी करायची हाच त्याचा धर्म आहे. हां, म्हणजे त्याच्यामुळे वाढ होत राहते सतत त्याची. आणि मग अर्थातच जेव्हा आपण वयाचा जेव्हा विचार करतो की माणूस वृद्ध झाल्यानंतर तो केव्हा ना केव्हा तरी जाणारच आहे, तर तसं निसर्गात सुद्धा झाडं वृद्ध झाली की ती पडतातच. म्हणजे शेवट जो होतो तो अशाच पद्धतीने होतो, वाढ पण आहे आणि शेवट पण आहे. पण त्या शेवटातून परत निर्मिती आहे, असं आहे निसर्गाचं. आणि तो स्वतःच एक कॉन्झर्वेटर आहे. म्हणजे आपण जर का कुठलीही ढवळाढवळ केली नाही नैसर्गिक व्यवस्थेमध्ये, तर ती व्यवस्था स्वतः काम करते. आणि कोणी बसवली आहे ही घडी, कशी बसवली आहे घडी, कित्येक वर्षांची, लक्षावधी वर्षांची ही घडी बसलेली आहे. सगळं निसर्ग चक्रानुसार चालू आहे. आणि त्याच्यात सायकल्स आहेत, त्याच्यात चक्र आहेत छोटी छोटी. उन्हाळा येतो, हिवाळा येतो, पावसाळा येतो, त्याच्यामध्ये काहीतरी घडतं, निर्मिती होते, नवीन रोपं तयार होतात, झाडं वाढायला लागतात, झाडं म्हातारी होतात, ती खाली पडतात, खाली पडलेली झाडं आहेत त्यांची माती होते, त्यामुळे माती कसदार होते, ह्या मातीमध्ये बीज पडलं की परत नवीन रोपांची निर्मिती होते. आपण जंगलाचं उदाहरण का घेतो, तर जंगलाबद्दल आपल्याला जास्त आकर्षण वाटतं म्हणून आपण जंगलाचं उदाहरण घेतो. पण अशा कितीतरी नैसर्गिक परिसंस्था आहेत की ज्या परिसंस्थांमध्ये या निसर्गातल्या गमती जमती आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न घेईन सर, आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे, की निसर्गाचं हे जे बॅलन्सिंग आहे, आपण म्हणतो निसर्गाचं देणं परतफेड करणं, या संदर्भात पक्षी, तुमचा निसर्गातला सहवास, तुमचा 42 वर्षांचा अनुभव, यातून आमच्या दर्शकांना, प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आपण निसर्ग सांभाळायचा असेल ना तर नैसर्गिक अधिवासात जाऊन प्रत्यक्ष राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे असं मी सांगेन. आणि आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत, कारण आपण निसर्गावरती अवलंबून आहोत. आणि आपली जर का वृत्ती ही जर का उपभोगवादी असेल, चंगळवादी असेल, तर आपला निसर्गावरती परिणाम होतो, आपला वापर वाढतो. आणि गरज आणि हाव याच्यात फरक आहे. हाव वाढली की घाव वाढतात. क्या बात आहे सर. हाव वाढली की घाव वाढतात. अगदी. म्हणून आपण मितव्ययी असायला पाहिजे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली आपली असायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. कागदाची बाजू, दोन्ही बाजूनी कागद वापरावा, शक्य असेल तेवढं अंतर चालत जावं, घरामध्ये आपल्या गरजा कमी करण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ काटकसर करावी, कारण काटकसर ही आपल्या संस्कृतीतच आहे, काटकसर ही आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आहे, तर ती आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे निसर्गावरती प्रेम केलं पाहिजे,
निसर्ग आपल्याला देत राहतो, हजार हातांनी देतो, मग आपली झोळी जी आहे ती दुबळी पडायला लागते असं लक्षात येतं. त्यामुळे निसर्गाला वाढायला उसंत दिली पाहिजे, निसर्गाला वाढायला संधी दिली पाहिजे आणि म्हणून आपल्या गरजा आपण कमी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आपण सगळ्या दर्शकांनी हे जर का सांभाळलं तर आपला परिसर अधिक समृद्ध दिसेल, सगळ्या परिसरामध्ये बदल दिसेल, निसर्ग सुंदर फुलेल, फळेल, बहरेल आणि आपल्याला पण आनंद देईल, कारण आपण देखील निसर्गाचा एक भाग आहोत. नक्कीच. खूप महत्त्वाचा, मोलाचा आणि अत्यावश्यक संदेश आज या निमित्ताने आपल्या सगळ्या दर्शकांना लाभलेला आहे आणि खूप छान अशी सुंदर अशी बातचीत तुमच्याबरोबर आज करता आली. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त तुम्ही आज गोव्यामध्ये आलात आणि तुमच्याशी वार्तालाप करण्याची संधी लाभली. याबद्दल दूरदर्शनच्या वतीने, आमच्या दर्शकांच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद. धन्यवाद.